पिंपरी चिंचवडमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरीतील मोरवाडी परिसरात एका व्यक्तीकडून तब्बल 35 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. आरोपींनी स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचं भासवत ही रक्कम उकळली. 22 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत ही घटना घडली. अज्ञात मोबाईल धारकाने संबंधित व्यक्तीला फोन करून त्यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल होणार असल्याची भीती दाखवली. खात्यांची चौकशी सुरू असल्याचं सांगत प्रकरण मिटवण्यासाठी पैसे भरण्याचा दबाव टाकण्यात आला. भीतीपोटी संबंधित व्यक्तीने टप्प्याटप्प्याने एकूण 35 लाख रुपये विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. अखेर फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर 13 फेब्रुवारी रोजी संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी 3 अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवत तपास सुरू केलाय. पोलिसांनी नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की कोणताही सरकारी अधिकारी फोनवर पैसे मागत नाही. अज्ञात कॉल, व्हिडिओ कॉल किंवा संशयास्पद लिंकवर विश्वास ठेवू नका. OTP, बँक तपशील किंवा पैशांची माहिती कोणालाही देऊ नका. दरम्यान पिंपरी चिंचवडसह राज्यात सीबीआय अधिकारी, पोलीस अधिकारी किंवा बँक अधिकारी असल्याचं भासवून फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. आधी भीती निर्माण करायची आणि नंतर पैसे उकळायचे हा या टोळीचा नेहमीचा डाव आहे. सायबर फसवणुकीचे वाढते प्रकार लक्षात घेता नागरिकांनी विशेष सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. संशयास्पद कॉल आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा आणि फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. द पोलीस न्यूज ब्युरो, पुणे.